अहो रमाबाईनी झालं का आता? बायका येतील इतक्यात. हो आवडतेच आहे. सुमन काकू हा? हे एवढे फूल लावून देता खोप्यावर? देते ना. थँक्यू. अगं बाई. जरासा उशीरच झाला मला. लहानपणापासून सारे माईंसमोर नाहीतर ताई सासूबाईंसमोर बसूनच करत आले ना. सासरी आल्यापासून सुद्धा त्यांच्यापैकीच कोणीतरी खोपा घालून देत असे माझा. आता कुठे माझा माझा मला जमू लागलाय. सोमन काकू खरेच ताई सासूबाई एवढ्या रागवतात माझ्यावर, पण किती मायेने करतात नाही माझे सारे. इकडे येताना त्यांनी मला अगदी बजावले होते, घराबाहेर पाऊल टाकायचे नाही, इथे कुणाला म्हणून जमवायचे नाही. गो बाई, तरी सुद्धा मी हा सगळा हळदी कुंकवाचा घाट येथे घातला. मामनजी तिकडे आजारी आहेत. सोमन काकू मी चुकीचे करतेय का हो? देव शिक्षा नाही ना करणार मला? खरे सांगू, मागच्या वेळेला तुम्ही जोशी काकूंकडे हळदी कुंकवाला गेला नाहीत. आज पुन्हा तसेच झाले असते. त्यापेक्षा इथेच बायकांना बोलवलेत हे चांगले झाले. अशाने पुण्यच पदरात पडणार आहे. हो तेही खरेच. जर हळदी कुंकाला जायचा अगोचरपणा केला तर पुन्हा तुला या घरात पाऊल देखील टाकू द्यायची नाही मी. नारू, ते गाठोडे आत नेऊन ठेव बरे. वहिनी, दुर्गा का? अगो बायानो, आहात कुठे? काय गो, काय झाले? काय झाले म्हणजे काय? भाऊसाहेबांची तब्येत मूळ पदावर येणार बहुतेक. अगो बाई, म्हणजे? अगो माई अगदी उत्साहात आहेत हो. नाही, दुधात भिजवलेल्या ज्वारीच्या लाह्या घेऊन गेले होते ना, तशा चमचाभर लाह्या खाल्ल्या त्यांनी. आणि मग मला म्हणतात कसे, आज लाह्या नकोतच, आज चांगला जेवणार आहे मी. खरेच खरेच सांगताय? हो ना, म्हणूनच तर धावत आले ना सांगायला. अगो बाई, सुभद्रा वहिनी घोसाळ्याची आमटी करा असे म्हणाले. अगो बाई, आणि काय चांगला बेतच सांगितलाय. म्हणाले मुळ्याची दही घालून कोशिंबीर करा. मुळा चिरलेला नको, किसून हवा आहे. त्यानंतर त्यावर भरपूर कोथिंबीर पेरा आणि चवळीच्या शेंगांची दाण्याचा कूट घालून भाजी करा. त्यावर लिंबू पिळलेले हवे. अगं बाई, मग डावीकडे कोशिंबिरी सोबत आंबोशीचे लोणचे हवे. तळलेली मिरची सुद्धा हवी. तसे मुगाचे वरण आणि भात आहेत. पण भाकऱ्या मात्र माईच्या हातच्या हव्या हो. आणि जेवणानंतर ताट. खरं सांगू सुभद्रा वहिनी, मला तर इतका आनंद होतोय. माई, आता बघ भाऊसाहेबांची तब्येत कशी चटाचट सुधारते ते. दुर्गे, चल बाई, परसदारातून घोसाळी काढून आणूया. आणि माई, तू ना मुळा घे लगेच किसायला. हो अगं, सकाळीच काढलाय ताजा. चला चला, स्वयंपाकाला लागूयात भराभर. इच्छा झालीये ना आता, मग करूनच टाकूयात. देवा नारायणा, पावलास रे बाबा. अशीच तब्येतीत सुधारणा होऊ दे म्हणजे झाले. होय, मी तयारीला लागते. हो हो बाबा, चला लवकर या. पांडुरंग पांडुरंग. अहो पांडोबा, गात काय बसलात? आधी मला नारळ काढून द्या झाडावर चढून. झाडावर चढून? म्हणजे काय, आपण होतो का इकडे? नारळ उतरवलेत का? वय 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 नाही, नारळ संपलेत. मला नारळाचे दूध काढून कोकमाचे सार करायचंय. ते आता काही नारळावर चढायला जमणार नाही. कंबरड मोडलं माझं साफसफाई करून. असे कसे चालेल पांडबा? त्या दोघी सरस्वती वहिनी मदतीला घरी यायच्यात. मग त्यांच्या जेवणात काहीतरी रुचकर नको का? वय खरंच की, पर बिन नारळाचं करा काहीतरी रुचकर. थांबा, थोरले मालक बरे होऊन घरी येऊ देत, मग बघते बरोबर. चढणार की नाही नारळावर? नाही चढणार नारळावर. सोमन काकू ऐका ना. अहो हळदी कुंकवाची बाकी सगळी तयारी झाली, पण कोकमाचे सार करायचेच राहिले. पांडू काका, नारळ देता का उतरवून? कोठीतले संपलेत हो.
हा देतो की आणून हा एवढ्या वेळ मी सांगते तेव्हा नाही दिले आणून. सारखं कानापाशी मगापासून बुनबुन 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 चालली हे बघा असं केल्यावर कोण करेल काम? हो रमा वहिनींसारखं प्रेमाने सांगा, पांडू काका नारळ देता का? असं म्हणल्यावर नारळावरच काय हिमालयावर चढून सुद्धा नारळ आणून देणार. हो का? हा. हिमालयावर नारळ आहेत का? मग तिथं आमच्या भोलेनाथाचं घर आहे, तिथं काय बी असू शकतं. तुम्ही कधी गेलात का हिमालयावर? नाही. नाही ना? नाही. अहो मग हिमालयावर मिळतात नारळ. आत्ता जातो न घेऊन येतो. हा ही ठेवली कळशी, ती द्या टोपली इकडं. जय भोलेनाथ. माधवराव, आमच्या सौ रमा वहिनींना हळदी कुंकवासाठी निमंत्रित करण्यासाठी म्हणून गेल्या होत्या. तेव्हा रमा वहिनींनी हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम तुमच्याच वाड्यात घेण्याचा प्रस्ताव दिला म्हणे. असे होय. उत्तम. म्हणजे लक्षात आले का काका तुमच्या? मागच्या वेळचा घटनाक्रम आठवतो आहे का तुम्हाला? हा, ताई काकूंनी रमा वहिनी जाऊ दिले नव्हते तेच ना? होय, पण ताई काकू आता करविरास आहे, तेव्हा रमाबाईंनी वाड्यातच हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून ताई काकूंची आज्ञाही पाळली आणि हळदी कुंकूही चुकू दिले नाही. वा, म्हणजे कुठल्याही समस्येवर चतुराईने मध्यम मार्ग काढण्याची तुमची कला त्याचही अवगत झाली म्हणावयाची. होय, आणि रमाबाईंनी आमचेही मत न घेता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची जी क्षमता दाखविली आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. वा वा. वहिनी काही म्हणा, पण आमटी एकदम फक्कड झाली होती. दाण्याच्या कुटामुळे जी काही चव आली होती ना ती वा. आज बाकी समाधान झाले हो जीवाचे. हो ना, आज कितीतरी दिवसांनी भाऊसाहेब उत्साहात होते. अगो घोसावळी घातलेली आमटी अगदी भुरके भुरके मारून खात होते हो. मला म्हणाले देखील, सुभद्रा वहिनी पुन्हा 2 दिवसानंतर परत घोसावळ्याची आमटी करा आणि ती देखील तुमच्याच हातची. अगो बाई खरेच फार बरे वाटले हो. मी सांगू का ताई, वासुदेव येऊन गेलाय आणि त्यांनी भाकीत केलंय ना, अगदी खरे होणार हो त्याचे. आता बघच तू भाऊसाहेबांची तब्येत कशी लगेच सुधारेल ते. हो ना, मला देखील म्हणाले, दुर्गाक्का संध्याकाळी मुगाच्या डाळीची खिचडी कर, सांडगी मिरची तळ आणि फुटाण्याची चटणी तर हवीच. अगं बाई, महालक्ष्मीची कृपाच म्हणायची हो. पण एकच गोष्ट जीवास खूप लागली हो. कोणती गो? नाही म्हणजे तुम्ही कोणी नव्हतात, मी ताक वाढले त्यांना आणि शेवटचा घास घेताना म्हणाले, जीव अगदी तृप्त झाला. आता मरण जरी आले तरी हरकत नाही. आई माझे माधवा हवा होता पंक्तीस, पण मी म्हणते माई, असे अभद्र कशाला बोलायचे? नाहीतर काय, हे काय बोलणे झाले का इकडचे? हल्ली भारीच चेष्टा चालवली आहे हो या विषयावरून. मी काय म्हणते ताई, आता तुम्हीच एकदा खडसवा इकडे आणि स्पष्टच सांगा, ही असली चेष्टा कुणाचही आवडत नाहीये. बरोबर आहे माई, मलाच आता लक्ष घालावे लागणार. असू दे, आयुष्य वाढेल त्यांचे असेच म्हणायचे हो. मी काय म्हणते ताई, एकदा का भाऊसाहेब खडखडीत बरे झाले ना की आपणच त्यांची चेष्टा करूयात, म्हणजे अगदी फिट्टम फाट. नमस्कार करते. सौभाग्यवती भव. तर भगिनींनो,
हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान पार पडला. तर रमाबाई, आता कथा वाचावयास घेताय ना? हो. नाही म्हणजे काय आहे, अंधार पडावयाच्या आधी सगळ्याच घरी जाता येईल. कसे? बरे. अगो बाई, असे काही ऐकले की काळजात अगदी धस्सच होते. काय गो, काय झाले? अगो, त्या बापटांच्या मुलाने म्हणे वेगळी चूल मांडली. अगो बाई, अगो काय सांगतेस काय तू? म्हणजे एकाच घरात 2 चुली? अहो नाही हो, मग 2 चुली नाही. ह्याने बायकोस घेऊन वेगळा संसार मांडला. आहात कुठे? बाई बाई बाई, आता तर अगदी कमालच झाली हो. नाही म्हणजे सासवा सुनांचे पटत नव्हते हे ठाऊक होते. लहान सहान कुरबुरी यायच्या कानावर कधी मधी. अगो पण मजल इथवर जाईल असे काही वाटले नव्हते हो. अगो पटत नव्हते हे सगळ्यांनाच ठाऊक होते हो. अहो पटत नव्हते म्हणजे काय? ह्या आजकालच्या मुली ह्यांना सासूचे काहीही ऐकायच नको. आणि त्यात हीच आपल्या रमेसारखी बुके शिकायची हौस झाली असेल उन्हाळकुटच्या. आणि पण मी काय म्हणते, बापटांच्या मुलास अक्कल नको? म्हातारपणी आई वडिलांना सोडून जायचे म्हणजे काय? अगो ताई, अगो तो तरी काय करील? कंटाळला असेल हो रोजच्या कटकटींना. दिवसभर आईची भुणभुण आणि रात्री बायकोची कटकट. केले असतील 1 घाव आणि 2 तुकडे. अहो पण वहिनी, पाण्यावर अशी काठी मारल्याने पाणी काही वेगळे होत नाही. नाही, त्यासही एक दिवस एकत्र राहण्याची किंमत कळेल हो. कळेल. ताई काकू, भाऊसाहेबांनी बोलवले आहे. अगो बाई, आलेच. हो. वहिनी, येते मी. हो. भाऊसाहेब बोलावलेत मला? होय. बसा ताई बहिणी. नाही, ठीक आहे. मला तुमच्याशी जरा मनातले काही बोलावयाचे होते. भाऊसाहेब? ताई बहिणी, आता आमची घटका भरत आली. भाऊसाहेब? झाले आता. अहो, काळाचा महिमाच आहे हा. जन्माला आलेल्या प्रत्येकास कधी ना कधी जावयाचेच आहे. पण तुम्हाला निक्षून सांगतो, आमचे काही वाईट झाले नाही. सगळे सुरळीत झाले. संसाराची घडी आमची अतिशय सुस्थितीत आहे. ती तशीच पुढे सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आता तुमच्यावरती. आमच्या नंतर या घरामध्ये वडिलकीच्या नात्याने आता तुम्हीच आहात. आमची पहिली पत्नी गोपिकाबाई त्या गेल्या. त्याच्यानंतर माई या घरामध्ये आल्या. माई, आबा, बाबा, माधव सगळ्यांचे तुम्ही अगदी व्यवस्थित केलेत. प्रसंगी कठोर झाला, त्या शिस्त लावलीत. तुमच्या कामाचा ओरख, परंपरा जपण्याची तुमची धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी. म्हणूनच तर घरामध्ये आलेले पै पाहुणे, आश्रित सगळ्यांचे कसे अगदी व्यवस्थित यथासांग पार पाडत आलात तुम्ही. अहो भाऊसाहेब, अहो ते तर माझे कर्तव्य होते. नाही, तुम्ही काही म्हणा, पण आज आम्ही सांगतो, आम्हाला तुमचा फार मोठा आधार वाटत आला प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक घटनेमध्ये. आणि त्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. ते ऋण आता आम्ही आमच्या बरोबर घेऊन जाणार. पण आमच्या पश्चात या घराची जबाबदारी आता तुमच्यावर. सगळ्यांना आता तुमचाच आधार. उद्या माधव, गोविंद या नवमतवादाने जर काही बहकू लागले तर त्यास वेसण घालण्याचे काम तुमचेच. अजून बोलायचे आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी की आमच्या माईला जपा. भयंकर हळवी आहे. आमच्या जाण्याचा धक्का सहन करू शकेल की नाही शंका वाटे. आणि काही अभद्र करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला तर पोरांसमोर उभे करा, म्हणजे पाश तोडावणार नाही त्यांच्याकडून. पुढे भाऊसाहेब, आता हे निर्वा निरव माझ्याशी नाही सहन होत. हो, असे रडून तुम्हास कसे चालेल? आता तुम्ही सर्व घराचे अश्रू पुसायचे. आजपर्यंत तशा ठामपणे उभ्या राहिला, तसे यापुढे ठामपणे तुम्हास उभे राहावेच लागणार आमच्या नंतर.
अश्रू पुसा. आभारी आहे. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. ओम लक्ष्म्यै नमः. ओम हरिप्रियायै नमः. ओम पद्मायै नमः. आता भाऊसाहेबांना नक्की बरे वाटेल. त्यांना बरे वाटावे म्हणून माई व्रत करते. आणि तिकडे तिकडे ब्राह्मण महामृत्युंजयाचा जपही करतायत. देवा देवा कुणाच्याही पुण्याईने का होईना पण भाऊसाहेबांना बरे वाटू देत रे देवा. अरे तुम्ही असे काळजी काय करीत बसला आहात? अरे तुम्ही असे उदास चेहरे करून बसलात तर मनात नको ते अशुभ विचार येतील आणि घरात अवकाळ येईल. त्यापेक्षा तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण करीत राहा आणि आपापले नित्यकर्मे करा. शिवाय आता डॉक्टरांनी माधवास पुण्यात जावयास परवानगी दिली म्हणजे भाऊसाहेबांची तब्येत आता ठीक आहे. शिवाय महामृत्युंजयाचा जप करण्यासाठी आपण ब्राह्मणही बसविलाय. माईंचंही आता व्रत सुरू आहे. तेव्हा आपण आता उत्साही चेहऱ्याने प्रसन्न चेहऱ्याने राहूया म्हणजे भाऊसाहेबांनाही हुरूप येईल. बरोबर आहे तुमचं म्हणणे. कसे दुर्गा का भाऊसाहेबांच्या औषधाची वेळ झाली. ताई काकू देणार होते जरा बघ. तोपर्यंत मी भाऊसाहेबांना जो पाला लागतो ना औषधीसाठी तो घेऊन येतो बरं का. बाळंबरजी आपलं पण हिशोबाचे राहिले होते ना हो हो ते पूर्ण करूया. तू खूप चुका करतो आपण सुधार करूया. चल चालेल, चालेल. व्हायलाच पाहिजे. सौ सरस्वतीबाई गणेश वासुदेव जोशी यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हळदी कुंकवानंतर एखादी पुराणातील किंवा रामायणातील कथा वाचून दाखविण्याचे आजही ठरवले आहे. सध्या मी घरी रामायणातील कथा वाचण्याचा प्रघात चालविला आहे. त्यामुळे आज त्यातीलच एक कथा ऐकवते.